सगळ्यात पहिल्यांदा मी आपली माफी मागतोय की नियोजित कार्यक्रमाला उशिरा पोहोचलो। मला माफी मागायला लाज यासाठी वाटणार नाही की माझं आडनाव कुलकर्णी आहे, गांधी नाही। सगळेच शेरो शायरीत गर्क आहेत। ते तुमच्या मैं देर करता नहीं हूं, मैं मुझे देर कर देता हूं असं याच्यावरून आठवलं म्हणून ते सांगितलं। सगळेच शेरो शायरीत आज रममान आहेत। त्यांनी शेर ऐकवला, यांनी शेर ऐकवला, आपण सवा शेर म्हणून जरा पुढे असलं पाहिजेच की। आपल्या सगळ्यांची अवस्था काय माहित आहे? जिंदगी भर गालिब वही भूल करता रहा, धूल चेहरे पर थी आईना साफ करता रहा, अशी आपल्या सगळ्यांची अवस्था आहे। आणि मला वाटतं हा शेर इथूनच सुरुवात करावी बोलताना। खरं तर इथून सुरुवात करायची होती। मलाही प्रमोद महाजनांच्या सारखा प्रश्न पडला होता, कुठून सुरुवात करू? प्रमोद महाजन पूर्वी भाषण करायचे बघा, कुठून सुरुवात करू? एकमतानं पडलेल्या अटलजीच्या सरकारपासून सुरुवात करू। तसं मलाही प्रश्न पडला होता, कुठून सुरुवात करू? पण पुरस्कार एका आईच्या नावानं दिला जातोय आणि सुरुवात तिथून मात्र नक्कीच केली पाहिजे। मी यांच्यासारखं कवितेत फार काही सांगू शकणार नाही, पण ग्रेस यांचं एक गाणं मला आठवत आहे। ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता, आणि यातल्या एका ओळीचा अर्थ खूप दिवस नव्हता कळत। मेघात अडकली किरणे तो सूर्य सोडवित होता। हा का वापरला असावा असा प्रश्न मला पडायचा। आणि मग नंतर नंतर उमगू लागलं की एखाद्या गोष्टीत गुंतलं की ते बाहेर काढणं खूप अवघड जातं। संध्याकाळच्या वेळेला ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता, मेघात अडकली किरणे तो सूर्य सोडवित होता। दिवसभर मेघामध्ये अडकलेल्या किरणांना अस्ताईला जाताना सूर्याला आपली किरण त्या मेघामध्ये अडकलेली काढताना जो त्रास होतो ना, तो त्रास आई गेल्यावर स्वतःलाही होत असतो आणि आईलाही होत असतो, कारण तिच्या भावना आपल्या सगळ्यांच्या मध्ये गुंतलेल्या असतात। या सगळ्या भावनांना, गुंतलेल्या भावनांना बाजूला करणं अवघड जातं। म्हणून तुम्ही जो प्रश्न विचारला होता ना की का झालं असं, का एवढे मतं कमी पडले, का एवढ्या जागा कमी पडल्या, तर हे आपल्या सगळ्यांचं हे अडकणं आहे बघा त्याच्यामध्ये। म्हणजे बहुतेकांना लोकसभेच्या निकालानंतर अरे रे असं कसं, काय झालं, हे चुकले का, ते चुकले का, असं व्हायला होतं। तसं आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये अशीच भावना होती। बहुतेक हरलो आपण। त्या हरल्याची आकडेवारी भाऊ छान सांगतील, त्या आकडेवारीत मी जात नाही। म्हणजे याला हरणं म्हणायचं, जिंकणं म्हणायचं, पराभव म्हणायचा का काय म्हणायचं, हे भाऊ छान सांगतील, अधिकारही त्यांचा आहे। पण ही आपली अशी भावना का आली होती हे लक्षात घेणं आवश्यक आहे, कारण आम्ही त्या विषयामध्ये गुंतलेलो आहोत, अडकलेलो आहोत। आमची गोची काय सांगू? आमची गोची ही आहे की आम्ही नुसतं अडकतो, सोडवायच्या प्रयत्नात कधी जात नाही, आणि हे सुटूच नये असं वाटतं। सोपं उदाहरण सांगतो। मगरेंना तुम्ही पुरस्कार दिला, यांनी कौतुकानं सांगितलं त्यांच्या नावावर 36 पेटंट आहेत, काय छान उद्योग उभा केलाय, आमच्या इथल्या सुपुत्रानं जाऊन औरंगाबाद मध्ये फार मोठं काम केलंय, आणि मग भलं मोठं मानपत्र त्यांनी वाचन केलं, यांनी स्वीकारलं, एक सत्कार झाला। यांनी सांगितलं आतापर्यंत आपण खूप पुरस्कार दिलेत। एका उद्योगपतीला पुरस्कार देताना मला त्यांचं अभिनंदन नाही करायचंय, मला त्यांच्या बाजूला बसलेल्या त्यांच्या बायकोचं अभिनंदन नाही करायचंय, नाही करायचंय, टाळ्या वाजवू नका आत्ताच, नाही करायचंय। मला त्यांच्या आई वडिलांचं अभिनंदन करायचंय, सासू सासऱ्यांचं। सासू सासऱ्यांचं म्हणतोय मी का? अहो, एक तरी पोरीचा बाप आणि माय असे निघाले ज्यांना आपला जावाई उद्योजक असल्याचं चालतं। दंडेवाला म्हटलं की पोरगी द्यायचीच नाही, हा जो आपल्यातला काही समज आहे ना,
मग अशा यशाचं कौतुक आम्ही करतो, पण त्याला यश मिळावं यासाठीची प्रेरणा आपण देत नाही. म्हणून म्हणालो मी, सुरुवातीचा शेर जो होता ना माझा, जिंदगी भर गालिब वही भूल करता रहा, धूल चेहरे पर थी आईना साफ करता रहा. एका यशस्वी झालेल्या उद्योजकांचं कौतुक करायला आपल्याला काहीच वाटत नाही आत्ता, पण जेव्हा आपल्यातला कोणीतरी उद्योगात जात असतो तेव्हा त्याला तू कर रे बाबा, तू यशस्वी होशील, तुझा धंदा चालेल, तुझी इंडस्ट्री चालेल, तुला बायको पण मिळेल. पोरं का जात नाहीत माहितीये धंद्यात? तुम्ही बायको देत नाहीत म्हणून. छोकरी मिळावी यासाठी नोकरी मिळावी या मानसिकतेनं पोरं लोकांची गुलामी करण्यात अडकलेत, लोकांची गुलामी करण्यात. आपण सगळे आपल्याच पोरांना सशक्त करत नाही आहोत. म्हणून एक मुद्दा मला प्रत्येक भाषणात बोलायला सांगतात, लव जिहादवर बोला, लव जिहादवर बोला. आपल्या पोरी का पळून चालल्यात? आपल्या पोरी यासाठी दुसऱ्यांच्या सोबत पळून चालल्यात की आपल्यातलं कोणी पळवणारच नाही. सत्तावीस आणि 28 वर्षाचे घोडमे अजून पोटा पाण्याची भ्रांत सोडवत नाही. आणि आपण कसं संस्कार आहे बाबा, असं नाही केलं पाहिजे, असं नाही वागलं पाहिजे असं म्हणतो. मी पोरींनाही सांगतो, बिनधास्त पळून जा, बिनधास्त. आश्चर्य वाटेल, मी हे वाक्य माझं सांगतोय असं अजिबात नाही हा. मी माझं वाक्य सांगतोय. आपण काय 10 वर्ष शाळेत असा हात करून एक प्रतिज्ञा म्हटलेले माणसं आहेत. प्रतिज्ञा काय आहे? विविधतेने नटलेल्या परंपरेचा मला अभिमान असून त्या परंपरेचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. बिनधास्त पळून जा, कारण पळून जाण्याची परंपरा, पळवून नेण्याची परंपरा आम्हाला कृष्णानं शिकवली आहे, आम्हाला अर्जुनानं शिकवली आहे. पोरींनो पळून जा, पोरांनो पळवून न्या, पण त्याच्या सोबत पळून जा जो अर्जुन आहे, जो कृष्ण आहे. पंक्चरवाल्या सोबत नको यार. चक्रधारीच्या सोबत पळून जायचं का चाक नीट करणाऱ्या सोबत पळून जायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. जिंदगी भर गालिब वही भूल करता रहा, धूल चेहरे पे थी आईना साफ करता रहा. येतंय लक्षात? आमची गडबड इथे आहे. आम्हाला वाईट काय चांगलं काय कळतं, समजतं, पण आयुष्यात प्रत्यक्षात आणायची वेळ आली की आम्ही गडबडतो, आम्ही गडबडून जातो. आणि आमची ही गडबड लक्षात येऊ नये, आम्ही गडबडलोत, आम्ही गोंधळलोत, आमच्यात वैचारिक गोंधळ झालाय, आमचा केमिकल लोचा झालाय. हे दुसऱ्या कोणाच्या लक्षात येऊ नये यासाठी स्वतःवर खूप वैचारिक असल्याचं, ज्ञानी असल्याचं एक आवरण तयार करू लागतो. आणि या आवरणाच्या मध्ये इतके स्वतःला लपवतो की स्वतःपासूनच आपण लपायला लागतो आणि आपण काय ते कळत नाही. आमची अडचण इथे झाली आहे मित्र. ही अडचण दूर करायची असेल तर काय केलं पाहिजे? लोकसभा निवडणुकीत घडलेला पराभव असेल तर, विजय असेल तर भाजपचा, आपला म्हणजे भाजपचा, मेघात अडकली किरणे तो सूर्य सोडवित होता, त्याची जी वेदना मनात आहे त्याला जबाबदार कोण आहे? हा प्रश्न मी विचारल्या बरोबर आपल्या सगळ्यांच्याकडून पटापटा उत्तरे यायला लागतात. असंघाशी संघ कशाला करावा म्हणून पराभव झाला, बरोबर, पहिलं उत्तर. नंबर 2, भाजपवाल्यांना फारच मात चढला होता म्हणून पराभव झाला. योगी सारखं काम महाराष्ट्रात करता आलं नाही का म्हणून पराभव झाला. बघा पटापटा आपली उत्तरं. ज्यांना कळलंच नाही, हे आपले 400च्या भ्रमात राहिले यांचे कार्यकर्ते म्हणून पराभव झाला. अशा अनेक कारणांची जंत्री आपण समोर ठेवायला लागतो. नाही, संघ सोबत नव्हताच म्हणून पराभव झाला.
जणू काही संघाच्या माणसं यांच्या कानात येऊन सांगितले होते आम्ही सोबत नाही बर का म्हणून. अशी अनेक कारणांची जंत्री आपण सांगत राहतो. जिंदगी भर गालिब वही भूल करता रहा, धूल चेहरे पे थी आईना साफ करता रहा. नरलीकर साहेब, नांदेड जिल्ह्याचा वाटा मोठा आहे भाजपच्या पराभवात. अशोक चव्हाणांच्याकडे जाऊ नका. या जिल्ह्यातल्या माणसांनी निवडणुकीच्या ऐन तोंडावर अनेक जिल्ह्यातून धार्मिक पर्यटनाच्या यात्रा घडवून आणल्या. एकाच जिल्ह्यातील 3000 लोक मतदानाच्या दिवशी यात्रेला घेऊन गेले. 3000 लोक यात्रेला घेऊन गेले आणि त्या जिल्ह्यातला उमेदवार 5,500 मतांनी पडला. 5,500 मतांनी. उदाहरणाच्या सहित सांगू शकतो, रात्री निघून जायचंय म्हणून बोलत नाही. नावासहित सांगू शकतो कोणता जिल्हा, कोणकोणती माणसं कुठून नेली होती, नावासहित सांगू शकतो. 400 पारला एक जिल्हा तिथे आडवा आणतो. याच जिल्ह्यातून अजून एक यात्रा गेली होती. 1000-1200 लोक गेली असतील द्वारकेला, सगळी हिंदू. जिंदगी भर गालिब वही भूल करता रहा, धूल चेहरे पे थी आईना साफ करता रहा. कोण कोण जबाबदार आहे या पराभवाना? आणि अशी मला अनेक नावं सांगता येऊ शकतील. खूप सोपं आहे हो, आकडे सांगणं पटापटा पटापटा पटा. जरा धुळ्याचं उदाहरण बघता का? धुळ्याचं उदाहरण. 5 विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्ष आघाडीवर होता आणि एका मालेगावनी वाईपअप करून टाकलं 5 विधानसभा मतदारसंघाचं सगळं यश साफ करून टाकलं. आणि एकटा मालेगाव प्रचंड मताने मालेगावनी धुळ्याची जागा भाजपच्या हातातून काढून घेतली. 3 जागा झाल्या. बीड विधानसभा मतदारसंघातल्या 34 बूथ मध्ये पडलेलं मतदान 7,500 आहे एका पक्षाच्या उमेदवाराला, आणि भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला पडलेलं मतदान 100च्या आत आहे, 35 बूथवरचं. या 7,500 बीडचा पराभव केला. अजून एक झालं. दक्षिण मुंबईत काय घडलं होतं? हेच तर घडलं होतं. लातूरात काय घडलं होतं? हेच तर घडलं होतं. न झालं. मुसलमानांनी भाजपचा पराभव केला. खापर फोडायला काहीतरी लागतं ना. पुन्हा सांगतो, मुसलमानांनी भाजपचा पराभव केला नाही. भाजपचा पराभव मतदानाला न जाणाऱ्या हिंदूंनी केला आहे. माझं मतदार यादीत नाव आहे की नाही हे तपासायची जबाबदारी नरेंद्र मोदीची आहे. मित्रों, आपका नाम आया है या नहीं हम देखेंगे, त्यांनी म्हणलं पाहिजे. आणि मोदी का आला पाहिजे हे मी वारंवार सांगतोय. भाऊ पण सांगतात. लोक म्हणतात की आम्ही भाजपचे समर्थक होत आहे. काही संबंध नाही भाजपचे समर्थक असण्याचा. आम्ही ज्या विचारधारेला मानतोय त्या विचारधारेची भाजप आहे. आम्ही त्या विचारधारेचे समर्थक आहोत. भाजप आमची विचारधारा मान्य करत आहे. का नाही करायचं समर्थन? माझा बाप, माझा आजा, 3 पिढ्या 370 कलम रद्द करा म्हणून थकल्या. मोदींनी केलं. 550 वर्ष माझ्या खानदानाची नावं सांगता येणार नाहीत, इतके वर्ष लढा चालू होता राम मंदिराचा. एका झटक्यात केलं. काय पाहिजे हो तुम्हाला अजून? काय पाहिजे तुम्हाला अजून? अशी कोणती गोष्ट पाहिजे होती? बरं, तुम्ही सगळे म्हणता योगी सारखं राज्य महाराष्ट्रात का केलं नाही? माझा एक साधा प्रश्न आहे, मग योगीच्या राज्यांनी का जागा कमी केल्या हो? का कमी झाल्या उत्तर प्रदेशातल्या जागा? याचं कारण असं आहे मित्र हो,
माझ्या बाबतीत मी बोलतो, तुमच्यावर तुम्ही घेऊ नका. माझ्यासारख्या हिंदूंना यश मिळालं की माज यायला लागतो. हे माझ्यामुळे वाटतं. गाडी खालच्या कुत्र्याला आपण गाडी ओढतोय असा भाव कसा होतो ना, तसा माझ्यासारख्या माणसाला भाव होतो. मी तुमच्यावर टाकत नाहीये. आणि तो भाव घातक ठरू लागतो. एकाने सांगितलं, ते म्हणले फारच वाईट हो, आमचा काळ म्हणजे कसा, अटलजींचा काळ. ती भाजप काय होती, ही भाजप काय आहे, कुठे ते कुठे हे, असंघाशी संघ करतात, यांना सोबत घेऊन बसतात, त्यांना सोबत घेऊन बसतात. मला उगाच वाटलं नेर्लीकरजी मी काय फारच उशिरा जन्माला आलोय की काय. फारच उशिरा म्हणजे लहान कुकुलं बाळ वगैरे आहे असं आहे की काय, असं मला वाटायला लागलं. अटल बिहारी कृष्ण बिहारी वाजपेयी जेव्हा पंतप्रधान पदाची शपथ घेण्यासाठी राष्ट्रपतीकडे जात होते, तेव्हा त्यांच्या कागदाच्या बंचातल्या काही कागद माझ्या हाती लागले आणि लक्षात आलं की हीच ती ममता बॅनर्जी, अटलजींनी असंघाशी संघ करून पाठिंबा घेतला होता. हेच ते जॉर्ज फर्नांडिस, अटलजींनी असंघाशी संघ करून पाठिंबा घेतला होता. हेच ते चंद्राबाबू नायडू, ज्यांचा अटलजींना पाठिंबा होता. त्यावेळेला तुम्हाला त्याचं काहीच नाही वाटलं आणि आज हिंदू एकता मोदी करू लागले की मग मात्र तुमची अस्वस्थता वाढू लागली. जरा तुमची हिंदुत्वाची व्याख्या काय नीट सांगता का? का तुम्ही म्हणाल ते हिंदू, अक्कड़ बक्कड़ बंबे बो 80-90 पुरे 100 में मिला धागा, चोर निकल के भागा. हा चोर तू नाही. हा तर तुम्ही असं बोट ठेवायचं आणि याला हिंदू म्हणायचं. आपण याला हिंदू म्हटलंय, आपण याला हिंदू म्हटलंय, हा हिंदू, आणि बाकीचे सगळे गैर हिंदू. अहो, सत्तेचं गणितच आमच्या लक्षात येत नाहीये. 49चा अर्थ असतो 0 आणि 51चा अर्थ असतो 100. तुमच्याकडे 49 असतील तर त्या 49ला अर्थ नसतो. भाजपच्या समर्थकांच्या डोक्यात हे गणितच घुसायला तयार नाही की 51 करावं लागतं बाबा. लोकशाहीत 51ला अर्थ आहे, 49ला नाही. तुमचे 49 झाले की तुमच्यामध्ये गुन्हा दाखल करण्यासाठीची शर्यत सुरू होते, तुमची केतकी चितळे होते, तुमचा अनंत करमुसे होतो, तुमचा सुशील कुलकर्णी होतो. 51ला अर्थ आहे, 49ला नाही. मग एक जण उठला आणि मला म्हणाला मग 51 झालेच होते, तर मग 58, 59, 60 करायची काय गरज होती? एकदा त्या राजांनी दाखवलं होतंच की आम्हाला, ते म्हणजे कळलं तुम्हाला मी कसा उभा राहिलोय ते. झाल्यावर सुद्धा झटका दिला, निघून गेला. अशा वेळी हातचे जवळचे बरे असते तर फरक पडला नसता का? म्हणून हातची संख्या काही ठेवावी लागते. आणि सगळ्यात मोठी गोष्ट मगरेजी संघाशी संबंधित आहेत, नगर संघचालक होते, त्यांना कल्पना आहे. हिंदुत्वाच्या विरोधातला आवाज मंद करणे, बंद करणे किंवा आपल्या बाजूला ओढून घेणं आवश्यक असतं. आपण किती जणांशी संघर्ष करणार आहेत? किती जणांच्या सोबत बोलायला जाणार आहेत? किती लोकांच्या सोबत वाद घालायचे आहेत? हिंदू म्हणून विचार करायचा. हिंदू म्हणून आम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल, हिंदू म्हणून जगायचं असेल, तर आम्हाला आमच्या विरोधातले काही आवाज मंद करावे लागतील, काही आवाज बंद करावे लागतील आणि काही आवाजांना आमच्याकडे ओढून घ्यावं लागेल. म्हणून मी कालचा व्हिडिओ केला, नितेश राणेचं खुलेपणानं समर्थन. चला, कुणी उठावं शिव्या घालाव्या, कुणी उठावं, कुणी बोलावं, शिव्या घालाव्या आम्हाला.
आणि त्याच्यावर बोललं की नितेश राणेंवर कारवाई करा, अटक करा, हे करा ते करा. खबरदार, अटक करा आणि कारवाई करा अशी भाषा बोलणार असाल तर निघून जायचं, आल्या वाटेनं निघून जायचं. कारण हिंदूंची बाजू घेऊन बोलणारा माणूस, अरेला कारे म्हणणारा माणूस आम्हाला हवा आहे. हेच ते नितेश राणे होते ना ज्यांनी हिंदुत्वावर टीका केली होती. याआधी याच नितेश राणेंनी हिंदुत्वावर टीका केली होती ना. मग नितेश राणे हिंदूंची बाजू घेऊन बोलायला लागलेलं बरं आहे की वाईट आहे? नाही, आम्ही म्हणायचं नाही नाही नाही, ते आमच्या विरोधात होते म्हणून आम्हाला आवश्यक वाटत नाहीत. अरे मुसलमानापेक्षा खतरनाक झालंय तुमचा कर्मठपणा. नाही, हा नकोच, हा नकोच, हा आमच्यात दिसायला नको. लक्षात ठेवा, हिंदू म्हणून जगा, हिंदू म्हणून. अन्यथा असं तुकड्यात 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 वेगळं केलं जाईल ना की तुकडा सुद्धा सापडणार नाही अशी स्थिती होईल. तुकडा सुद्धा सापडणार नाही. अतिशयोक्ती नाही, अतिरंजित करून बोलत नाहीये. सॅम्पल तुम्हाला दिसतायत. तुमच्या गेलेल्या पोरी तुकड्यातच परत येत आहेत, फ्रीजमध्ये येत आहेत, सुटकेसमध्ये येत आहेत, पॅक करून पाठवलं जात आहे. तुमच्या धर्माची माणसं दुसऱ्या देशात सुरक्षित नाहीत. तुम्ही सगळ्या धर्माचं सुरक्षित ठिकाण बनलेले आहात. संख्येनं कमी होत जात आहे. तुकड्यात तुकड्यात जगाल तर तुकडे तुकडे व्हाल, हे लक्षात ठेवा. आणि ते तुकडे करण्यासाठी असा जबरदस्त नरेटिव्ह पसरवला जातोय, अशा जबरदस्त कथा रंगवल्या जात आहेत, तुमच्या मनात शंका निर्माण केली जाते, तुम्हाला संभ्रमित करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि तुम्ही त्याला सुखनैवपणे यशस्वी होऊ देताय, ज्याचा तुमच्याशी काहीच संबंध नाही, काहीही संबंध नाही. अशा विषयाचं पाप तुम्ही तुमच्या भोकांडी घेताय गप्प बसून. हिंदू धर्मातल्या एक साधा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. साधा प्रश्न. हिंदू धर्मामध्ये खूप अंधश्रद्धा आहेत, खूप वाईट धार्मिक रूढी आहेत. या रूढी परंपरामध्ये हिंदू धर्म अडकलेला आहे, तो नुकसान करतो. आम्ही प्रश्न विचारतो, बाबा हिंदू धर्मातल्या धार्मिक आणि कट्टरतावादी रूढी कोणत्या जरा सांगशील का? तेव्हा पटकन 2-4 जण उठतात, नाही म्हणतात, एक मला माहित आहे. कोणती? सती जायला लावत होते. सती जाणं बरोबर आहे का? सती जाणं बरोबर नाही. मग एवढी रूढी कस काय चालू होती? मग बायांना म्हणायचं, बघा काय अवस्था आहे स्त्रियांची हिंदू धर्मामध्ये. सती जा म्हणतात नवऱ्यासोबत. ते असला धर्म कुठं असतो का? झालं 50% पब्लिक बिघडलं. हो, सती जायला काय त्याला असं कुठं असतं का? एवढं भयंकर असतं का? मग माझा दुसरा प्रश्न होता लगेच की बाबानो, सती गेलेल्या स्त्रियांची संख्या सांग. धार्मिक रूढी आहे की नाही आपण नंतर ठरवू. पटापटा पटापटा लोक नावं सांगायला लागतात. ते म्हणतात तिकडं नाही का त्या राजस्थानात स्त्रियांनी जोहार केला, इतिहासातलं उदाहरण आहे. ते नाही का तुमच्या पेशवीनबाईंनी माधवरावांच्या सोबत सती जाण्याचा निर्णय घेतला, बरोबर आहे, केलं होतं. ते नाही का म्हणले ते तुमच्या तो पांडवाचा बाप, म्हणजे आमच्या पांडवाचा बाप पंडू, त्याची बायको माद्री, ती सती गेली, नाही का म्हणले तुमच्याकडे धार्मिक रूढी. मग म्हणलं अजून सांग. असतील की अजून थोडेफार. बघा, शीतावरून भाताची परीक्षा करायची असते. इथं वाक्य छान नाटक कसं असं तुम्हाला सांगतो. शीतावरून भाताची परीक्षा करायची असते. मी नाही का 4-5 उदाहरणं तुम्हाला आता सांगितले. ओके, याच्यावरून तू धार्मिक रूढी सिद्ध केलंय. प्रत्येक वेळी वेगवेगळी कारणं आहेत, लक्षात घ्या. माद्री मेली अपराध बोधाने. सांगितलं होतं मला नवऱ्यासोबत संग करू नकोस, नाही थांबवू शकले मी नवऱ्याला. माद्री मेली अपराध बोधाने. मी माझ्या नवऱ्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरले म्हणून माद्री मेली. रमाबाई सती गेल्या. रमाबाई गेल्या त्या माधवरावांच्या अतीव प्रेमापोटी. तुझ्याशिवाय जगणंच वाटत नाही या प्रेमापोटी.
राजस्थानातील स्त्रियांनी केलेला जोहार हा इज्जतीच्या भयानं होता. म्हणजे एक अपराधबोध, दुसरं प्रचंड प्रेम आणि तिसरं इज्जतीचं भय. प्रेम, अपराध किंवा भीती या तीनच कारणां स्त्रियांचा मृत्यू झालाय. आणि अशा प्रेमात जीव दिलेल्यांची संख्या मोठी आहे. त्याला सती जाण्याची धार्मिक रूढी म्हणत नाहीत. 2-4 जणांनी केलं म्हणून आमच्या धर्मावर खापर टाकून दिलात आणि सांगितलं की शितावरून भाताची परीक्षा करायची असते. स्त्रियांना अत्यंत हीन लेखणारा हा हिंदू धर्म. मग माझा त्याला पुढचा प्रश्न होता, चला आता शितावरून भाताची परीक्षा करायची असते या वाक्यावर ठाम राहा. क्लिअर कन्सेप्ट? जरा पुढे जाऊ. मी आता अजून काही शीत टाकतो, भात शिजलाय का नाही बघा. स्त्रियांना अत्यंत हीन दर्जाची वागणूक दिली जात होती. स्त्रिया हिंदू धर्मात खूप फालतू आयुष्य जगत होत्या. त्यांना सन्मानाचं स्थान नव्हतं. हे वाक्य खोटं आहे असं मी म्हणालो तर ते म्हणाले, उदाहरण, महर्षी मंडन मिश्राची पत्नी भारती मंडन मिश्र जगद्गुरु आदिशंकराचार्यांच्या सोबत, ते आदिगुरु शंकराचार्य असं कोणी म्हणत असेल ते विसरून जा बरं का. जगद्गुरु आदिशंकराचार्य आहे ते. काही लोकांना कळतच नाही. लोक आडनाव लावतात चतुर्वेदी, पण आदिगुरु शंकराचार्य म्हणतात. आदिगुरु शंकराचार्य नाही, शंकराचार्यांचे आधी खूप गुरु होऊन गेले होते. हे तिला कोण सांगायचं? आदिशंकराचार्यांच्या चर्चेमध्ये भारती मंडन मिश्रा न्यायाधीशाचं काम करायच्या आणि त्यांचं वेदाचं ज्ञान पाहून शंकराचार्यांनी भारती मंडन मिश्रांना शब्द दिला होता, हे देवी, माझी एक शाखा त्यांच्या नावाच्या नंतर तुझं नाव लावेल. आजही भारती हे नाव लावणारे शंकराचार्य आहेत. दिलायशीत स्त्रियांना वेदाधिकार होताच. कैकईनं दशरथाला 3 वर मागितले होते. आय लव्ह यू म्हणली, दशरथ म्हणला आय लव्ह यू टू. ती म्हणली मग लव्ह यू म्हणल्याची काहीतरी द्या की मला. मग दशरथ म्हणला माग तुला काय पाहिजे ते. आणि म्हणून मग ते आय लव्ह यू 2 म्हणल्याचे आय लव्ह यू 3 वरदान दशरथाने दिले. असली कथा नाहीये ती. युद्धभूमीवर दशरथाच्या सोबत कैकई गेली होती. स्त्रिया युद्धभूमीवरही जात होत्या. नरक चतुर्दशीची कथा उठून सकाळी सकाळी आंघोळ करणारे आम्ही विसरून जातो. कृष्णाच्या सोबत नरकासुराचा वध करायला सत्यभामा गेली होती. दिलेत शीत दिलेत. स्त्रिया युद्धात जात होत्या. स्त्रिया वेदविद्या पारंगत होत्या. सगळ्या ऋषी मुनींच्या आश्रमात शिक्षण देण्यासाठी ऋषीपत्नी होत्या. म्हणजे वेद धर्म यावर हिंदू विदुषींचा अधिकार होता. कोणीतरी पोटार्थ्यांनी हे स्त्रीला नाही, हे ते स्त्रीला नाही असं उठवलं आणि त्याही नरेटिव्हचा आपण बळी पडलो. असा कोणताही विधी नाही जो हिंदू धर्मात स्त्रियांना वर्ज्य मानलेला आहे. आणि जो म्हणतोय तो खोटारडा आहे, हे लक्षात ठेवा. खोटारडा आहे, पडत पंडित आहे, पुस्तकं वाचून पाठ करून शाना झालेला माणूस आहे. हिंदू धर्मात असं काहीच सांगितलेलं नाहीये. प्रत्येक ठिकाणी स्त्रियांना समान अधिकार देणारा हिंदू धर्म आहे. आमच्या बोकांनी घातलं, इकडं शितावरून भाताची परीक्षा करायची, इकडं मात्र करायची नाही. नाही ते अपवाद असतील म्हणले. अशा अपवादाने नियम सिद्ध होत नसतो. अरे अपवादानेच नियम सिद्ध होतो. अशी शेकडो उदाहरणं सांगता येतील. मला धार्मिक प्रवचन नाही आहे माझं आज, त्याच्यामुळे त्या भानगडीत मी जास्त पडणार नाही. आमच्यावर सतत 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 हे नरेटिव्ह फेकले जातात आणि आम्ही त्याचे बळी पडत जातो. सोपं कारण आहे, धर्माला शिव्या घाला. तुम्ही ज्या धर्माला योग्य म्हणताय त्याला मूर्ख सिद्ध करा. तुमचा आधार काढून घेतला की सगळंच संपलं ना. मग काही बोलता येतं.
मम भार्या समर्पयामी सुद्धा सांगतो आणि आम्हाला वाटतं असेल बाबा मंत्र. असेल काय सांगो. दुसरं ते अजून काहीतरी वेगळंच बरळतं. राम असा होता आणि राम तसा होता आणि राम असा होता जसा काही ह्याचा बाप नाही. तर हे राम काळात जन्माला आले तेव्हापासून आतापर्यंत जिवंत आहेत. या सगळ्या नरेटिव्हला ओळखा. तुम्हाला भ्रमित करण्यासाठी, तुमचा विश्वास डळवण्यासाठी, तुमच्या मनातली खात्री कमी करण्यासाठी हे सगळं चाललेलं असतं. काहीही बदललेलं नसतं. काहीही. आपल्या गाडीच्या साइड मिररवर एक ओळ लिहिलेली असते बघा, इंग्रजीतली. ऑब्जेक्ट्स इन द मिरर आर क्लोजर दॅन दे अपियर. त्या आरशात जे दिसायलंय ते दिसायल्यापेक्षा खूप जवळ आहे. तसं साइड मिरर मध्ये, आयुष्याच्या गाडीच्या साइड मिरर मध्ये हिंदूंचा खात्मा होताना दिसतोय. आणि तो खात्मा इतक्या जवळ आलाय की आपल्याला अजून लांब वाटतोय. हा धोकादायक प्रकार आमच्या लक्षातच येत नाहीये. रोज कोणीतरी काहीतरी टाकतं, रोज कोणीतरी नवं काहीतरी टाकतं आणि आम्ही त्याला मान्य करायला तयार होतो. रोज नवा विषय. कालचा तर फार इंटरेस्टिंग विषय बघितला. एका युट्यूब चॅनलवर 2022 साली अपलोड झालेला एक व्हिडिओ बघितला. तो उचलला एका बाईनं, आमची वर्गमैत्रीण आहे ती. ते घोळ झालाय पुन्हा. तिला वर्गमैत्रीण म्हटलं ना की बरेच लोक माझ्याकडे शंकेनं बघायला लागले. तू कुठल्या फालतू कॉलेजला शिकायला होता असं मला विचारायला लागले. चांगल्या चांगल्या मैत्रिणी तुटल्या राव माझ्या तिला वर्गमैत्रीण म्हणल्यामुळे. तो एक मोठा तोटा आहे बरं का. कोण सांगायची गरज नाहीये तुम्हाला मी. त्याने एक व्हिडिओ टाकला एडिट करून अशा जम्पिंगवाल्या खड्ड्यावाल्या रस्त्याचा. आणि त्या व्हिडिओ म्हणले बघा वर टाकला ते देवेंद्र फडणवीस माझा शब्द आहे, महाराष्ट्रातले रस्ते चांगले करण्याचा माझं वचन आहे. आणि त्या जम्प व्हायलेल्या कार दाखवल्या. झालं बघा महाराष्ट्रातल्या रस्त्याची अवस्था, महाराष्ट्रातल्या रस्त्याची अवस्था. मग माझ्यासारख्या माणसाला नांदेडला कसं जावं हा प्रश्न पडला. जिंतूर ते औंढा रस्ता खूपच खराब आहे, तसाच आहे, तिथला आहे का काय असं वाटायला लागलं. जुना लातूर नांदेड रस्ता आठवला. पोचू की नाही गॅरंटीच नाही. गाडी सोबत पोतं पण घेऊन जायचं, गाडी भरून आणता यावी म्हणून. पण सुधारतायत हळूहळू, बरं होत आहे. गडकरींचं आमच्यावर का प्रेम नाही अजून कळत नाही आम्हाला, मराठवाड्यावर. पण रस्ते सुधारतायत आता, खूप छान झालेत सगळीकडचे. तुमच्या नांदेडकरांचा अपवाद वगळला तर. तुमचं नांदेडकरांचं प्रेमच कसं आहे मला कळत नाही. घोळ काय होतो माहितीये का, तुम्ही नेहमी गडबड करता. आता चांगलं चाललं होतं, पाहिजे ते आले होते, नको ते आले होते. का करमलं नाही तुम्हाला माहित नाही, तुम्ही केला घोळ. बरं दैवालाही जे मान्य नव्हतं ते तुम्ही केलं. शेवटी तुमची दया दैवालाच आली. फार खुलाशात जात नाही, जाऊ नये बरं नसतं. त्याच्यामुळे अडून राहिलं असेल. पण ते रस्त्याचा मुद्दा महत्वाचा आहे आपला, नांदेडचा नाही. 2022 सालचा व्हिडिओ टाकलाय तेव्हा आमच्या अक्काच्या साहेबाचं सरकार सत्तेवर होतं 2022 ला. व्हिडिओ 2022 चा आहे. रिलेट आम्ही आत्ता करतोय, आत्ता तपासतोय. तेव्हा सरकार अक्काचं सत्तेवर होतं. अक्काही सरकारच्या दुसऱ्या पक्षात सत्तेवर होत्या. झालं 2022 बर ते तेवढे सोडा. हा व्हिडिओ चीन मधला, तिथला व्हायरस इकडं आणायचा, कोरोना पटापटा पसरायचा संक्रांतीचं वाण दिल्यासारखा, आणि म्हणायचं बघा महाराष्ट्रातले रस्ते आम्हाला ते खरे वाटू लागतात.
अहो पुण्याच्या खड्ड्यात कोसळलेली कार दाखवली हो, ट्रक दाखवली, ट्रक. नंतर कळलं हा काय खड्डा रस्त्यातला नव्हता, ती विहीर बुजवायचा प्रयत्न केला होता, बारीक स्लॅब टाकला होता, भली मोठी ट्रक त्याच्यावरून त्याच्या जिंदगीत पहिल्यांदा गेली आणि जिंदगी संपली त्या खड्ड्याची. ट्रक गेला मध्ये, बोंबा बोंब. ते रिन्यू नावाची एक कंपनी आली आहे, ते म्हणले चालली गुजरातला. का बरं चालली? सरकारला 5.5 रुपयाचा रेट 5 रुपयावर आणा म्हणले, सरकारनं ऐकलं नाही, कंपनी चालली गुजरातला. आयला म्हणलं कंपनी चालली गुजरातला, कुणाची कंपनी गुजरातला न्यायची हिंमत करतोय महाराष्ट्राची काढून टाकून? कुणा गुजरात्याची आहे का? तेव्हा सीईओ आणि चेअरमन सापडला सुमंत सिन्हा. त्या सुमंत सिन्हाचं पूर्ण नाव काय तपासायचं ठरलं आणि मग कळलं की हा सुमंत यशवंत सिन्हा आहे. यशवंत सिन्हाचं पोरग, तृणमूल काँग्रेसचा खासदार, ज्याला भाजपचा, मोदीचा, सगळ्याचाच कायमचा द्वेष. मग 5.5 रुपयावरून 5 वर रेट या दबावापोटी महाराष्ट्राच्या सरकारनं केला असता तर पुन्हा बोंबलायला मोकळे. सरकार कॉर्पोरेट 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 मध्ये लोकांचा पैसा खर्च करतंय हे बोंबलता आलं असतं. समजा ऐकलं असतं तर बोंबलता आलं असतं, यशवंत सिन्हाचा फायदा झाला असता. बरं हे सगळं सोडा. यशवंत सिन्हाच्या पोराच्या डोक्यात कंपनी काढायचं येतं महाराष्ट्रात आणि न्यायचं राज्य येतं गुजरात. का बाबा? एवढा दम होता तुझ्यामध्ये तर पश्चिम बंगालला काढायची कंपनी, कर्नाटकात जायचं, तिथे नाही, काढणार महाराष्ट्रात आणि बदलून न्यायचं राज्य गुजरात. धंदा करायचा आहे तर इथे करता येतो, ते लक्षात येतो, सोपं आहे ना. त्या असल्या नरेटिव्हला आम्ही बळी पडत जातो. डोक्यात घेतच नाही आमच्या काय नवीन आहे, काय चाललंय, कशासाठी चाललंय हे सगळं. आणि या सगळ्याचा आम्ही बळी पडत असताना आमच्या डोक्यामध्ये वेगवेगळे विषय घुसवले जातात. ते आता अशात घुसवलेला विषय, देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी त्यांनी एक विधान केलं. विधान काय होतं? धरण उशाला, कोरड घशाला, देवेंद्रजी आमचे रोमॅन्टिक नाहीतच. मग देवेंद्र फडणवीसांच्या वरती काही लोकांचा हल्ला, हे असे का वागतात? दुसरा हल्ला त्यांच्या बायकोवरती, हिला गप्प बसता येत नाही का? तिसरा हल्ला फडणवीसांच्या वरती, यांना गप्प करता येत नाही का? नेर्लीकरजी, बोलता बोलता तुम्ही म्हणाले होते पांघरण असं करून ऐकावं लागतं. आणि मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, कोण बघू नका म्हणतंय सांगा. तुम्ही उत्तर द्यायचं टाळलं होतं, कारण पुन्हा आजच ताण नको, कार्यक्रम चांगला घेतल्याच्या आनंदात सुखानं घरी झोपता आलं पाहिजे. घरोघरी मातीच्या चुली, पळसाला पानं 3च. प्रत्येक बायकोला नवऱ्याला आपल्यासाठी वेळ नाही असं वाटत असतंच, खरं की नाही? इकडून हो हळू म्हणतायत, इकडून जरा. वयाच्या 80-85 गेलेल्या माणसाला त्याची बायको म्हणते यांना ना काही कळतच नाही, माझ्यासाठी वेळ अजिबात नसतो, सगळ्या जगासाठी असतो, माझ्यासाठी नसतो. तुम्ही म्हणलंय असं कधी? नाही ना. हा सार्वत्रिक असलेली तक्रारीचा सूर आहे, जो लाडीकपणे आपलेपणातून व्यक्त करायचा असतो. याचा अर्थ बाई आपल्या नवऱ्याला फालतू समजत असते असं अजिबात नाही. रात्री उशिरा बघण्यासाठी त्यांच्या सौ त्यांना विरोध करत असतील, बघण्यासाठी विरोध करत नसतील. रात्री जागून उगाचच नको ना, मग 2-4 दुसरे फोन येतात, कदाचित बाहेर बोलवतात, मग हा बाहेर रात्री जाऊ नये. नाही, तुम्ही तर जात नसाल. अशा अनेक गोष्टी, तेव्हा काळजी, अधिकार, यातून हे सगळं घडत असतं आणि ती तक्रार लाडीक असते.
आम्ही त्या लाडिक तक्रारीला बंडखोरी समजायचं नसतं. साधी गोष्ट आहे, पण आम्ही लावून टाकली त्याच्या मागे, तो विषय चिटकवून दिला. माझा पुढचा प्रश्न आहे, बायको कोणाची हो? तुमची का देवेंद्रची? ती बायको त्याची, ती त्याच्याविषयी तक्रार करेल, त्याला भेटेल, त्याला बोलेल, न बोलेल. तुमच्या काकाचं काय गेलं? आपली ऐकते का नाही ते बघा ना. त्याची कशी वागली पाहिजे ह्याचा सल्ला कशाला? कारण काय? बर, माझं दुसरं एक प्रश्न आहे, अगदी प्रामाणिकपणे हात वर करून उत्तर द्या. किती जणांनी अमृता फडणवीस देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी आहेत म्हणून फडणवीसांना नेता म्हणून स्वीकारलेला आहे? अमृता फडणवीस खूपच छान आहेत वागायला, दिसायला, गायला, नाचायला, म्हणून त्यांचा नवरा आपला नेता होऊ शकतो असं वाटलं म्हणून किती जणांनी नेता निवडलाय? मग काय का करणार? तुम्हाला काय करायचंय? ते असल्यानं बघल, पण नाही. जिंदगी भर गाली वही भूल करता रहा, धूल चेहरे पे थी आईना साफ करता रहा. आपल्याच माणसाचा अवसानघात कसा होईल याची काळजी आपण घेणारे लोकांच्या विषयात बोलायला लागतो. व्हिडिओवर लोक मला लिहितात, हो कुलकर्णी तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण बाईचं जरा जास्तच झालंय. म्हणताय ते बरोबर आहे, पण जास्तच झालंय, कळायला पाहिजे ना. कुणाला कळायला पाहिजे? तुम्हाला कळून काय फायदा? ज्या गोष्टींनी आपला माणूस मागे येईल, आपला माणूस पिछाडीवर जाईल, ते विषय तुमच्या डोक्यात जाणीवपूर्वक घातले जातात आणि तुम्ही त्याचे बळी पडत जाता. बर, बळी पडून घात कुणाचा करताय? आम्ही नाही जा. या आम्ही नाही जाणी काय काय घात झालाय तुम्हाला माहित आहे? 300 वरून 240 वर आलात. 60 जणांचा घात झालाय, 60 जणांचा. आणि यातल्या 6ची जबाबदारी मराठवाड्यावर आहे. 10% वाटा तुमचा आहे, आमचा आहे. विश्वास नावाचा जो प्रकार असतो ना, विश्वास, खात्री, आम्ही असे काय दिवे लावले तो म्हणून आमच्या सगळं ऐकलं पाहिजे. आमच्या मनात आमच्या आराध्याविषयी विश्वास नाही. अहो, आम्ही देवघरात 25 देव लावतो. फारच संकट आलं तर कृष्णा धावरे, कल्याणकरी रामराया, 2 मिनिटं रामराया ऐकतो का नाही खात्री वाटत नाही. मग गणपती बाप्पा तुला पाण्यात ठेवू का? 1 लोटा जल, 1 बेलपत्र. काय त्या बेलाच्या मधल्या पानावर मधल्या बोटानं चंदन लावलं की महादेव सगळं देतो म्हणे. महादेवाला नुसतं चंदन लावून सगळं मिळत असतं. मी 2-4 बायका मागून घेतल्या असत्या राव. आमची देवावर सुद्धा एक ठेवला नाही हो आम्ही. मध्येच आम्हाला 1 लोटा जल, 1 बेलपत्रवाला चालतो. मध्येच आम्हाला राम लागतो, मध्येच आम्हाला कृष्ण लागतो. झालं, पार असा ओघ लागतो राम मंदिरापुढे, कृष्ण मंदिरापुढे, शिव मंदिरापुढे. विश्वास नावाचा जो प्रकार आहे ना आमच्याकडे, तो नाही उडालाय. आम्ही देव सुद्धा बदलायला सुरुवात केली हो. देव कमी पडले म्हणून आम्ही महापुरुषांना, संतांना सोडलं नाही. सद्गुरु सारखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. स्वामी समर्थ पाठीशी आहेत, चिंता करण्याची गरज नाही. गजानन महाराज गणगणगणात बोते म्हणलं की चालतं. एका ठिकाणी विश्वासच नाही आमचा, कारण आम्हाला आमच्या नसलेल्या ज्ञानावर जास्त घमंड आहे. आम्ही नीट करू शकतो, आम्ही चांगलं करू शकतो. अरे, तुम्ही चांगलं केलं असतं तर पोराच्या लग्नाची चिंता म्हणून पुण्यात 800 स्क्वेअर फीटचा फ्लॅट घेण्यासाठी आयुष्यभर खरडेगाची नसती करावी लागली. तुमची जिंदगी पुण्यातले 800 इथले 800 1600 करण्यात चालली.
आणि तुम्ही देश कसा चालवायचा याविषयी लोकांना सांगायला लागले. विसरा रे सगळं, हे विसरा. आणि विसरणार नाहीत ना तर तुम्ही तर संपालच संपाल, खुरडत संपाल. पुढच्या पिढीला संपवून टाका, लक्षात ठेवा. हिंदू म्हणून जगण्याचा अधिकार तुमच्या हातात राहणार नाही, पुढच्या पिढीच्या हातात राहणार नाही. कारण जातीय विषवल्ली इतक्या वाईट पद्धतीने भिनवणं चाललंय ना, इतक्या वाईट पद्धतीनं जाईल. एखाद दुसरे भाऊ काय आता 80च्या पुढे आहेत, 40-45 अजून 20-25 वर्षात मला कोणतरी खुडूक करेल, अजून 2-4 माणसं येतील जातील संपतील. पुन्हा वाईट स्थिती अशी असेल ना, कोणी सांगायला असणार नाही. पुन्हा अर्जुनन अभिमन्यून कृष्ण बघण्याची गरज पडणार नाही. सलेमान सुलेमान सगळे घेऊन जातील. चॅनल बघावं यासाठी नाही करत आहे हो, हे त्यासाठी नाहीये. हे तुम्ही जागा व्हावं. ज्या खंडनाची प्रक्रिया आमच्याकडून चालू आहे ती तुमच्या मनात होत राहावी. तुम्ही खंबीरपणे आपल्या सगळ्या विषयाला सामोरं जावं, यासाठीचा हा प्रपंच आहे. किती कोटी व्ह्यूज झाले यावर यश मोजणार नाही, किती लाख सबस्क्रायबर झाले यावर यश मोजणार नाही. एवढं मात्र नक्की सांगतो, या सगळ्या प्रकारानंतर नांदेडमध्ये 5-25 तयार झाले आणि त्यांनी ठरवलं की आता आम्ही आमच्या विचारधारेवर शंका व्यक्त करणार नाही. त्या दिवशी आपण यशस्वी झालो, एवढंच म्हणता येईल. आता एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.